काय झालं मग सासरेबा? सासरीला तुला मी सासरीला तुला मी माझ्या हृदयात या अंबाबाईचं आले की आले आई भगवतीच्या या उपस्थित असलेल्या स्वतः सज्जन माता भगिनी ही जगदंबेच्या स्वरूपाचं वर्णन आहे. जाता जाता तुलसी मेरे भगवान की शक्ती है असा एक अध्याय आहे. अध्याय 27. तुलसी मातेने भारतीय संस्कृतीत धर्मग्रंथानं अनन्य साधारण महत्व दिलेलं आहे. हे काही तुम्ही आपण दिलं नाही. तुमचं आपलं सोडून द्या. आता तिकडे कुणीकडे असा देव निघाला की लोक तुळसाबाईचे वृंदावन खणून राहिले. तुळसाबाई नसावी वादारी असा दंडक काढण्यात आला. काही काही संप्रदाय असे की जन्माला येत आहे जगात आणि तशा संप्रदायाच्या मागे एकीमेकी न्याय मिळता बरोबर काही चमत्कार दिसल्याबरोबर तुका म्हणे भरडली मेंढी आणि लागली लाडग्याच्या पाठी. एक मेंढी तुम्ही बरोबर लाडग्याच्या पुढे जाऊ द्या खालीमान घालून. बाकीच्या मेंढ्या खालीमान घालताचे म्हणतात त्यांनी जाऊन लाडक्या पुढे चाला. सगळे त्या सगळ्या लाडग्याच्या घरात जातात. तुमच्याकडे सांगतो तुळशी पूजेचे विधी तिचे स्तोत्र तुम्ही मला सांगा. तिची प्रथम पूजा कुणी केली? नारदाचे भाषण ऐकून नारायण मुनी म्हणाले, हे नारदा
तुळशीची पूजा करून हरीने रमेशची क्रीडा केली, तिला आपली पत्नी केली. भगवान की अर्धांगी है तुलसी. तुलसी देवाची पत्नी है. तुलसी भगवान की अर्धांगी है. तुलसी मेरे भगवान की शक्ति है. हे नारदा, तुलसीची पूजा करून हरीने रमेशची क्रीडा केली पण तिला आपली पत्नी केली. गंगा व लक्ष्मी यांनी हे सहन केले पण तिचा गौरव सरस्वतीला आवडला. गंगेनं लक्ष्मीनं तिचं स्वागत केलं. देवानं तिला आपली पत्नी केली तुळशीला, वृंदेला. दोन देव्याने आवडलं पण सरस्वतीने आवडलं नाही. कलह उपस्थित करून सरस्वतीने तुळशीला ताडन केले तेव्हा तुळशी गुप्त झाली. सरस्वतीनं तुळशीशी भांडण केलं तेव्हा तुळशी तिथून निघून गेली. ही सर्वांची सिद्धी देवता हरीला कुठेही दिसेना. तुलसी ही सिद्धी देवता है. अजून मन माहित नहीं होता. तुलसी के पास सिद्धि है. सिद्धि कोणी आपली करणी करत असेल तर तुलसी तेवढी पावर आहे की त्याचं काही चालणार नाही. तुलसी आपली दृष्टी नजर लागली आपल्याला तर तुळशी तो पाणी ठेवा लागच्या डोळ्यावर फिपा. सिद्धीची शक्ती है तुलसी. तुलसी के पास सिद्धि है. जे चांगल्या चांगले योग्याने गजानन महाराज गजानन बाबाने सापडले ते एवढी महान शक्ती आहे. ज्ञानोबा राहिले सापडली ते तेवढी शक्ती आहे तुलसी. सरस्वतीचं समजून घालून हरी तुळशी वनात गेले. तेथे स्नानाने शुचिरभूत होऊन त्याने तुळशीचे पूजन केले. तिचे स्तोत्र गायले. देवाला दिसत नाही होती, सिद्धी होती ना ते. तिच्यात पावर सिद्धी आहे. या सृष्टीवरची रिद्धी आणि सिद्धी हे तुलसी के पास आहे. म्हणून तुलसीला अनन्य साधारण महत्व दिलेलं आहे. भगवान परमात्म्याने तिचे स्तोत्र गायले तुलसीचे. तुलसी नारायण नारायण तुलसी नारायण नारायण तुलसी नारायण देवाच्या प्रार्थनेनं श्री भुवनेश्वरी गिरीश मंदिर बीज यासह 4 चरणी पदांची दशाक्षरी मंत्र करून
स्तोत्र केले, तुपाचा दिवा, धूप, शेंदूर, चंदन, नैवेद्य, पुष्प, उपहार, स्तोत्र यामुळे तुलसी प्रसन्न झाली. इतक्या साधनाचा वापर केला तर तुळशी आपल्यावरही प्रसन्न होईल. आपण फक्त दिवा लावतो, जास्तीत जास्त झालं तर कुंकू लावतो. नंबर 3 जास्तीत जास्त झालं तर अगरबत्ती लावतो. नंबर 4 नमस्कार करतो. पण आपण 9 भक्ती करण्यास असमर्थ ठरतो. 4-5 भक्ती होते आपल्याला, करतो आपण, करत नाही असं. म्हणून आपल्यावरती तुलसीची कृपा होण्यासाठी हा 10 अक्षरी मंत्र आहे. श्री बीज भुवनेश्वरी बीज मन्वंत बीज वाघ भव बीज यासह 4 चरणी पद. 4 चरणाचे जे पद आहे ते पद 10 अक्षरी मंत्र आणि अक्षरी मंत्र करून स्तोत्र केले तर तुपाचा दिवा, धूप, शेंदूर, चंदन, नैवेद्य, पुष्प, उपहार, स्तोत्र यामुळे तुळशी प्रसन्न होते. नैवेद्याचा आपण आतापर्यंत मला नाही दिसला की तुळशीने नैवेद्य वाला. कोणी वाहत असेल भाग्यवान आणि त्याने शरण जातो. त्या अर्थी त्यानं हे कथा वाचेल आहे, त्यानं हे कथा ऐकेल आहे. तुळशी सर्वांविषयी म्हणतात, तिची तुलनाच करता येत नाही. सृष्टीवर अनेक वृक्ष आहेत, अनेक रोप आहेत, पण तुळशीची तुलनाच नाही करता येत. म्हणजे शास्त्राने आपलं जाऊ द्या म्हणून तिचं नाव तुलसी ठेवलं देवानं. तुलसी ती कृष्णाची प्रिया आहे म्हणून ती कृष्ण जीवनी होय, ती माझं रक्षण करो. आई जगदंबा म्हणते ती कृष्णाची प्रिय आहे, कृष्णाची आवडती आहे. जे देवाला आवडते ते आपल्याला का आवडू नये? जे देवाला आवडते ते आपल्याला आवडावी म्हणून ती आपल्यावर कृपा करेल. अशा रीतीने स्तवन केल्यावर त्याने आपल्या चरणाजवळ तुलसीला अवलोकन केले. त्या मानप्रियेला त्याने वक्षस्थानी स्थान दिले. सरस्वतीच्या आज्ञेने त्याने तिला वैकुंठास आणले. नंतर तिचे सख्य करून दिले. तेव्हा सरस्वतीने तिला जवळ घेतले. लक्ष्मी, गंगा, सरस्वती यांनी त्या स्वातीला आनंदाने घरात नेले. तेव्हा कळालं सगळ्यांना की देव तिची स्तुती करतो, ती तुलसी किती पवित्र आहे. वैष्णवाची खुणा जातदारी वृंदावना, तेथे देवाचे आगमन गोसावी, तेथे देवाचे आगमन गोसावी. या तुळशीला खारुवाटा, विघ्न जातील रामाचा. या तुळशीला खारुवाटा, विघ्न जातील रामाचा. महावैष्णवाची खुणा बांधले वृंदावना, तेथे देवाचे आगमन गोसावी. येथे देवाचा आसन तेथे तुळसा आहे. असा हा तुळशीचा महिमा देवांनी सुद्धा गायलेला आहे. ज्यांनी अनुभव घेतलेला आहे त्यांची पुढच्या अध्यायात कथा आहे सावित्री. ज्यांनी जन्मोजन्मी तुळशीची सेवा केली
तुळशीला देव मानलं त्यांना सिद्धी प्राप्त झाली. आपल्याला कथा माहित आहे, सगळ्यांनी कथा पाठ आहे सगळ्याची. सावित्रीला वेद जाणणाऱ्या, देव जाणणाऱ्या, त्रिलोकात हिंडणाऱ्या नारदाने सांगितलं, सावित्री सावधान, सत्यवानाचा मृत्यू ठरलेला आहे. तुमच्या आपल्यासारख्या बांधवांनाही सांगलं. तिन्ही देवात फिरणाऱ्या नारदाने सावित्रीला सांगितलं, सावित्री आगबाई सावधान, हट्ट नको करू, हट्ट नको करू. मृत्यू ठरलेला आहे. ज्या दिवशी जीव जन्माला आला त्याच दिवशी मृत्यूची तारीख ठरलेली आहे. काही काळजी करायचं काम नाही. आपण आता बसूनच काळजी करतो, आमचं कसं होईल. ठरलेलं आहे. जे का ललाटी ते लिहिले, ते काही केल्या न पुसिले. जिंदगी एक कीड़ा एक कागज में, एक ना एक दिन निकलना पड़े. जिंदगी एक कीड़ा एक कागज में, एक ना एक दिन निकलना पड़े. किराया काय घर आहे ना एक दिन निकालना पडेगा. ठरलेला आहे. सावित्रीने सांगलं, परवा नाही, परवा नाही. काय बल होत. तुळशीला भगवान म्हणत होती, तुळशीला अंबा माता म्हणत होती. तुळशी मातेचं दास्यत्व करत होती. अशी एकदा म्हणणार नाही आपल्यावाली. आपलं कोणी सण असला त्या दिवशी तुळशी असं वाटतं की बापा बापा, रांगोळ्या सणा नाऊन माको घालून तुळशी अशी वाटते की नवरीच झाली का. आणि म्हणून सगळे पाहुणे रावले गलीतले गेले, लग्न गिग्न झाले की या शिवण वाचत बसेल राहते. सावित्रीचं तसं नाही. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ. नित्य नेमाने नाम धारण करणारा, नित्य नेमाने तुळशीची सेवा करणारा, नित्य नेमाने अंबेचं दर्शन घेणारा दुर्लभ आहे. दर्शन सगळे घेतात, पण कधी कधी नित्य नेमानं जे घेत असतील त्याच्याजवळ लक्ष्मी सहित देव सुद्धा. लक्ष्मी देव बरोबरच राहतो त्यांच्या घरी, जे नित्यनेमाचं पालन करतात. नित्यनेमाचं पालन करणाऱ्या सावित्रीनं नारदासारख्या महान देव ऋषी महात्म्यानं सांगितल्यावरही लग्न केलं. मृत्यू ठरलेला आहे. सती सावित्री आणि सर्प डंभोनी मेला सावित्रीचा पती, असं वर्णन केलं. आंधळे, घरातले लोक आंधळे, सत्यमानाचा स्वीकार केला आणि काष्ट लाकड आणण्यासाठी अरण्यात गेले. आणि तिथं सत्यवानाला साप डसला होता आणि
सत्यवान मृत्युमुखी झाले. यम आले म्हणता घेण्यासाठी. यम येतास यमाने सत्यवानाचा प्राण उचलला. आपल्याला माहित आहे सगळं, वेळ नाही घेणार. आणि त्याच्या बरोबर त्या चालल्या म्हणता सावित्री. टीव्हीत पाहला आपण सगळे. आपण त्याच्या मागे चालल्या. यमराजाने विनंती केली, बाई सावित्री तुम्हाला यम लोकात येता येणार नाही. काय होत त्याच्याकडे? तुळशीची सिद्धी प्राप्त होती असं या अध्यायाचं म्हणणं आहे देवी भागवतातल्या. बगल पुराण अंधश्रद्धा नाही. सिद्धी काही अशी दाखवायची वस्तू नाही. सिद्धी अनुभवण्याचं तत्व आहे. हे सावित्रीनं अनुभवातून लिहिलेला अध्याय आहे. तुमचा आपला अध्याय नाही. सावित्रीला सिद्धी प्राप्त झाली होती म्हणून यम लोकात जाता आलं. नुसत्या यम लोकात जाता नाही आलं तर सत्यवानाचा प्राण घेऊन परत येता आलं. असं वर्णन केलं. सत्वशीला होता तो सती सावित्री. सत्वशीला होती सती सावित्री. सर्व डंबनी तिला सावित्रीला पती. सर्व डंबनी तिला सावित्रीला पती. यमापासून दिला तिने पतीच्या प्राणाला. यमापासून दिला तिने पतीच्या प्राणाला. देवी भागवतात या सतीची आणि या तुलसीची महिमा आणि कथा दोघे अध्यायात सांगितले. अंबा माता की जय. जगदंबा माता की जय. काय पावर आहे. आज बाकी आवाज पडला. आईच्या कदंबाने सांगलं लेकरू 6-7 दिवस झाले मुंबईत. यलपटासारखे वाढला मी 6-7 दिवस. मला काही नाही त्याचं कदर. काही बी खातो मी. म्हणजे वाडा तुम्ही काही यलपटाले आहे ना ते ताकदी झाल्यावर ते बाईचे बोट तोंडात घेतले चालूच ते. म्हणजे तिनं म्हटलं मावशी ताकत काही नाही. म्हणजे बाबा ते बोटच ताकत राहते. मला काही वाढा तुम्ही. हा काही वाढा. टिकला नाही आवाज पण आज माझा आवाज पडला. नाहीतर मी नाही पडू देत आवाज. याची कृपा आहे. पण 6-7 दिवस झाले मायबीने होत्या. मागे पडून होत्या मग मला एकट्याने वळला ना पाहिजे. 6 दिवसात मी माझ्या परीनं तुम्हा स्वतः सज्जनांच्या मनाला सुख नाही देऊ शकतो. मला एवढं माझ्या सामर्थ्य नाही. पण मला जेवढा आनंद मिळवता येईल स्वतःसाठी तेवढा मिळवण्याचा मी प्रयत्न केला. सायंत्रिक 18 सात्विक 21 तास तुम्हा मायबापाशी स्वतः सज्जनांशी आपल्या आत्मताकदीतून सांगण्याचा मी प्रयत्न केला. मला माहित आहे तुम्हाला सगळं माहित होतं तरी सुद्धा तुम्ही ऐकून घेतलं. तुम्हाला धन्यवाद देतो. सात्विक 21 तासात
श्रोता सज्जनाशी बोलताना शब्द हे शस्त्र आहे. हे सुद्धा विषय आपले 6 दिवसात झाले. काही शब्द चुकीचे पडलेशी, कोणाचं मन दुखलेशी, कोणाच्या मनावर शब्दाचा घात झाला असेल, क्षमा करणे संगती नवे अंग होते व्यक्ती, तुमचे बडबडी शेष तुमच्या कृपेचे पोसले. हे असं कोणाला उद्देशून मी काही म्हटलं नाही. ते प्रसंगाला आला असेल, ते दृष्टांताला सिद्धांताला लागला असेल, ते माझ्या जवळचं म्हणून का होईना मी तो देण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून भक्ती रसाचा आनंद वाढेल. तुम्हा माय बापांनी माझ्या पामराची वाकडी तेकडी आडावी वाली हिचा स्वीकार केला. मी तुमचा शतशः ऋणी. मला चांगल्या भाषेतून बोलता येत नाही, कारण मी कमी शिकलेला वाटते. माझे लग्न झाल्यावर मला चुलत साला आहे ना, तो ऑफिसर होता. तो त्याच्या घरी नेलं ते आम्हाला नवरा बायकोने. मग ते आले, साहेब होते ते, पण ते मध्ये हात जोडले, नमस्कार केला आणि बसले. हे म्हणत केव्हा आले? म्हटलं आपण चांगलं बोला. मी म्हटलं मी उद्या आलो. मग त्याची बायको एकदम जोरानं असली, पण माझी बायको बी असली. हा बायकोने समजलं की हा तेव्हापासून त्यानं चांगलं शब्द बोलणं बंदच करून टाकलं. कारण चांगलं बोलण्यासाठी ज्ञान असावं, म्हणून चांगल्या भाषेतून बोलण्यासाठी शिक्षण असावं. कमी शिकलेला वारकरी असून अबद्ध शब्दात सांगण्याचा प्रयत्न करतो केला. तुम्हा श्रोता सज्जनांनी, माझ्या माता भगिनींनी आपलं लेकरू म्हणून त्याचा स्वीकार केला. मी आपला जामनेरपुरा शहर तुम्हा सर्व माता भगिनींचा, ज्येष्ठ श्रेष्ठ आमच्या देवी आंबेच्या भक्तांचा मी ऋणी आहे. 7-21 तास तुम्हा मायबापाशी बोललो. सामान्य गोष्ट नाही. तुमचा मला काहीच त्रास झाला नाही. तुम्ही माझ्यावर अत्यंत प्रेम केलं, पण मी सुद्धा कोणालाही त्रास दिला नाही, कोणालाच नाही. आणि मी कधी कोणाला त्रास सुद्धा देतो कोणालाच. परमार्थ मी माझा आनंद वाढवण्यासाठी करतो. मी सामान्य जरी जगदंबेचा भक्त असलो, मी जरी सामान्य पांडुरंगाचा भक्त असलो, तरी मी मनानं श्रीमंत आहे. आणि लौकिक दृष्टीनं 18 विश्वधारिणी आहे. पण मी आध्यात्मिक दृष्टीनं श्रीमंत आहे ना. मी तुमच्या पुढे भीक नाही मागणार, कारण आम्हाला देणारा आमचा बाप आहे, आम्हाला देणारी आमची माय आहे. आम्हाला तिसऱ्या पुढे भीक मागण्याचं काम नाही. राजयाची कांता काय भीक मागे? आम्ही ना या भगवंताले, या भगवतीने मायबाप केलाय. आम्ही ना येले वरलाय, आम्ही ना येले पती केलाय. कोण्या राजाची बायको कोणाच्या घरी मीठ पीठ मागायला जाणार नाही. आम्हाला कोणाच्या दारी काही मागायची गरज नाही, कारण की आमचा बाप, आमची माय आम्हाला सगळं पुरवते. पण दान दिल्यानं पुण्य संपादन करता येते. नाही दान देता आला आयुष्यभर तर अंतकाळी डोळ्यातून अश्रू वाहतात. ज्या दिवशी आपल्या मरते समयी आपल्या डोळ्यातून अश्रू जर वाहत असतील, समजून घ्या आपल्या बापानं दान नाही केलं. समजून घ्या आपल्या मायनं दान नाही केलं. कोणानेच विचारू नका. अश्रू वाहतात डोळ्यातून अश्रू. मरते समयी ज्याच्या डोळ्यातून
अश्रू येतात, त्यांना पश्चाताप होतो त्या जीवाने की देवा, हे भगवती, तू सगळं दिलं ग मला, पण मी हाताने कुणाला दान नाही केलं ग. म्हणून अश्रू वाहतात. म्हणून दान करत चला, दान करत चला, आपल्या परीनच करा. दान पात्रता करून द्या. जो उपाशी असेल त्याने दान करा, जो खराब गरजू आहे त्याने दान करा. तुकारामाने साध्या कर्मावावे साया. तुकारामाने साध्या कर्मावावे यास देही घडे देवाचे भजन, यास देहाकडून होणारे हे तत्व आहे. दान धर्माच्या कर्माचे फळ सांगितलेले आहे, म्हणून आपण तिकडे जातो. त्याच्या पुढच्या अध्यायामध्ये दान धर्मादी कर्माचे फल, म्हणून आपण तिकडे चाललो. शेवट आहे ना आता, हा शेवट आहे. एवढी वर चालला आपला ग्रंथ मी संपत आला. दान धर्मादी कर्माचे फल आहे. याच देहात दान देता येईल, पण दान देताना सावधान. जो ज्याने खाऊन खाऊन अजीर्ण व्हायला आणि एका घरी बोलावलं तुमच्या या नगरात, मी म्हणतो एका घरात अन्न पूर्ण असेल तर दुसऱ्या घरामध्ये अन्न पुरेना असेल असेल, पण सगळ्याच घरात अन्न पूर्ण दिसल्या. आमच्याकडे 6-7 वारकरी जेवण करायला बसले आणि सगळ्याने पहिल्यानं एक पोळी वाढली. आता आम्ही नागरगट्टे खाणारे, एक पोळी 2-3 घासामध्ये खलास. मी तिच्याकडे पाहायला म्हटलं अख्खा पोळी मग आहे मग आणखी एक पोळ्या एवढा ना, जास्तीत जास्त 2-3 घास होत आमचे. तोंडाचे मोठे मोठे आहे मला, आमचे पण तरी 2-3च घास होत. झालं 2-3दा झालं असं, आणि मग उभीच राहिली ते मी तिच्याकडेच पोहोचला. म्हटलं हालत नाही डोलत नाही. म्हटलं काय नाव आहे अक्का द्यालं? म्हणे अन्नपूर्णा. म्हटलं बरोबर ठेवलं मायनं नाव. गोळ्या काही नाही दादा म्हणे नाही. म्हटलं मग आपल्या मायनं ते नाव बरोबर ठेवलं आहे, अन्नपूर्णा. अन्नपूर्णा. सगळे साधारले ना, मी हात धुतले तेव्हा पाया पडलं काढत तसेच निघाले. मागून अजून आम्ही 3-3, 4-4 पोळ्या खातो. चांगल्या पोळ्या तुमच्या आधी बनवतात. तुमच्या आधी कशा वाढतात कशा बरोबर
2 पोह्याचे 8 तुकडे करतात आणि बरोबर ठेवतात ते कसं आहे बाबा मी ते तुकडे मोजून पाहतो असं काय एका पोह्याचे 8 तुकडे लागले एवढा ते म्हणजे अन्न पुरण दान धर्मादी उदाहरण ज्याने खाऊन खाऊन आजीर्ण व्हायला त्याने मुळीच दान करू नका ज्याने खाऊन टकार येता त्याने नका पापच लागेल पाप आणि जो भुकेला आहे ज्याने अन्नाची गरज आहे त्याने खाऊन घाला तुमच्या आपल्यावरती अंबा कृपा करीन जगदंबा आपल्यावरती वर्षाव करीन सुखाचा त्याच्या पुढे जोगवा टाका त्याच्या पदरात जोगवा घाला जोगवा दुसऱ्या लोकांना मागला नाही जे भगवंताचे जगन्नमातेचे जे भक्त आहेत ते जोगवा मागतात ज्ञानोबारायांनी जोडी घातली गड्यात भंडारा मागण्यासाठी वारकरी जगदंबेच्या महालात गेले आणि आईचा जोगवा मागेन आईचा जोगवा मागेन
रूपी धर्मशास्त्राला धरून तुमच्या आमच्या दुःखरूप संसाराला सुखाची प्राप्ती हो. तुमच्या आमच्या दुःखरूप संसारात या भगवतीची कृपा हो. ही भगवती तुमच्या आमच्या संसारात संतांना जन्माला घालो. तुमच्या आमच्या घरात तुमच्या आमच्या कोडात संत जगदंबेचे भक्त जन्माला येतो. तुमच्या आमच्या या संसाराला लक्ष्मीची कृपा हो. जेणेकरून तुम्हा आम्हाला या भगवतीला दान करण्याचं सामर्थ्य प्राप्त हो. तुमच्या आमच्या दुःख संसारात सुख शांती नांदो अशी अपेक्षा जगदंबा मातेकडे, सप्तशृंगी मातेकडे, लक्ष्मी मातेकडे, दुर्गा मातेकडे, तुळजा भवानीकडे करू. यासाठीच हा अट्टहास केला. ज्यांनी ज्यांनी या भगवतीच्या नामचिंतनासाठी सहाय्य केलं, सगळ्यांचे नाव माझ्याकडे नाही, पण दीपक दादा कसे यांचं नाव माझ्या यादीत आहे. कृपया त्यांना सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे. हा गोविंद भाऊ, प्रवीण दादा आमचे पांडुरंग ना तुमचं सगळ्याचे नाव घेता येतील ना मला, पण मी अजून तुमची झाली नाही. तुमची झाली की मी सगळ्याचे नाव घेईन. हा साऊंडवाले आपले संजय दादा. तुमची झाल्यावर मग मी सगळ्याचे नाव घेईन ना फटाफट. संक्रांत सगळा नसतो, पण मी अजून बारे आता नवीनच आहे, तर मला अजून सगळ्याचे नाव माहित नाही, पण होतील. सगळ्याचे घर माहीत झाले मला. आता जेणं जेवण करायला गेलं, मी इकडे आला आणि मला खायला भेटलं की मी आता बरोबर त्याच्या घरात घुसील. त्याचे घर पाठ झाले आहे माहिती. त्याच्या घरी जेवण करायला गेलो, त्याचे घर तोंडी पाठ आहे. भगवत शक्तीच्या या अधिपत्याखाली एवढा मोठा सोहळा, सगळे आश्चर्यचकित झाले महाराज. मी चैतन्यनगर मध्ये जातो ना, ते म्हणतात कोणाचा आहे का पेशंट? म्हणे नाही. म्हणे कोणाचा नाही पेशंट? म्हटलं नाही. म्हणे मग तुम्हाला कोण सांगलं? म्हटलं ते दीपक दादा कचरे आहे. म्हटलं ते सांगलं. बस एवढंच नाव माहित आहे. म्हटलं मला आणि पांडुरंग दादा बस. हा, आणि आमचे प्रवीण दादा, हे 3 नाव होते माझ्या यादीमध्ये. मग ते म्हणत की म्हणजे मग म्हटलं सार्वजनिक आहे, श्रोता भरपूर येतो, सगळे येतात. ते आश्चर्यचकित झाले की मग एवढा मोठा सप्ताह कसं काय रंगला. आता तरी 2 दिवस झाले तर काय बंबईत 2 लोक निघाले म्हणे कोरोनाचे, तर लोक थोडे कमी झाले आपल्या. 2 दिवस झाले कमी झाले. 5 दिवस लयच लोक होते, पण आज सगळ्याची उपस्थिती आहे, प्रार्थना आहे. आज सगळे हजर आहे. मी एवढ्या मोठ्या बहुसंख्येनं मी सांगितलं ते त्या ताईला चांगला आमच्याने म्हटलं इतक्या महिला मंडळी राहतात. म्हणजे मायवई एवढ्या मोठं नगर आहे. म्हटलं वरंगाव एवढा पुरा आहे, पुरा का काही कमी आहे? एवढ्या श्रोता सज्जनांनी या जगन्मातेच्या अधिपत्याला सहाय्य केलं, तनाने मनाने धनाने. 3-3 तास कथा श्रवणासाठी, देवासाठी, संसारात गादीवर बसणारे लोक तुम्ही, पण परमार्थासाठी 3 तास फटावर बसले रोज. या जगदंबेसाठी 3 तास
संसारात गादीवर जपणारे, गादीवर बसणारे जीव माझ्या भगवतीसाठी 3 तास फटावर बसले. तुमच्यावरती नक्कीच कृपा होईल, यात संशय नाही. तनानी मनानी संसारातलं मन काढून माझ्या आई जगदंबेला समर्पित केलं. धनाने सुद्धा काही कमी पडू दिलं नाही. शतशः मी तुम्हा सर्व भक्तजनांचा, माता भगिनींचा ऋणी आहे. कथेचा शेवट आहे. ग्रंथ बांधला जाईल. हा ग्रंथ मी माझ्या पिशवीत घेऊन निघून जाईल. मी सकाळी 10 वाजता तुमचं जामनेर शहर सोडून मला थोडे साखरेला जायचं. तुम्हा मायबापांची माफी मागतो. इथं ही भगवत रूपी कथा थांबलेली आहे. कथा संपत नसते. कथा संपत नसते. कथा थांबणार आहे किंवा थांबलेली आहे. कृपया ग्रंथाने नमस्कार केल्याशिवाय, ग्रंथाने शरण आल्याशिवाय धर्म मंडपातून कोणीही जाऊ नये. 10:40 झालेले आहेत. 20 मिनिटं सगळ्यांना दर्शनासाठी दिले जातील. आईच्या नावाची आरती होईल. ग्रंथ बांधला जाईल. कमीत कमी आपल्या परीनं ग्रंथाचं दर्शन घेऊन जावं ही आग्रहाची. हा ग्रंथ नव्हे, ही जगाची आद्यशक्ती आहे. ही साक्षात देवी भगवती आहे. माझ्याकडे हा जो ग्रंथ आहे, हा एका शुद्ध ब्राह्मणाच्या घरचा ग्रंथ आहे. कोणाला दित नाही, मला दिला. कोणाला ब्राह्मणाच्या अधिपत्याखाली असलेला हा ग्रंथ पूजनीय आहे. या ग्रंथाला शास्त्रयुक्त, शास्त्र शुद्ध असलेल्या ब्राह्मणाचा स्पर्श झालेला आहे. त्या ब्राह्मणाच्याही कृपा आशीर्वादानं तुमचं आपलं कल्याण हो. शुद्ध ब्राह्मण आहे. शुद्ध ब्राह्मण असून निष्ठावंत वारकरी आहे. नाहीतर ब्राह्मण वारकरी नसतात. माफी मागून बोलतो. 40 घर ब्राह्मणाची आहे. मी ज्या शहरात राहतो त्या शहरात. तू अच्छा काम कर ले, दुनिया से जाने वाले. तू अच्छा काम कर ले, दुनिया से जाने वाले. तो अच्छा काम कर ले, दुनिया से जाने वाले. तो अच्छा काम कर ले, दुनिया से जाने वाले. तू अच्छे काम कर ले, दुनिया से जाने वाले. तू अच्छे काम कर ले, दुनिया से जाने वाले. दुनिया से जाने वाले. तू अच्छा काम कर ले, दुनिया से जाने वाले.
श्री भगवती अंबा मातेचा हा सोहळा युट्यूबवर टाकणं लावला आहे मला. सगळ्या महाराष्ट्रात पुऱ्या देशात फिरणार. आपल्या जामनेरपुऱ्यातील हा या नवरात्रात असलेला हा आदिशक्तीचा सोहळा या 7व्या दिवसाची नोंद युट्यूब मध्ये होते आहे. त्याच्यासाठी हे भाऊ आले, त्यांनी फोन केला मला, म्हटले युट्यूबवर टाकायचा आहे सोहळा. या जगन्नमातेचा हा सोहळा हा श्रीमद देवी भागवताचा अनुवाद युट्यूबवर टाकायचा. म्हणून जेवढी कथा झाली आजची हे सगळं युट्यूब चॅनलवर गेलं. इथं सगळ्यांनी सहाय्य केलेलं आहे, कुणाला बोलवलं नाही. बरं, मी कालली सहज म्हणलं पण मला नाही भेटलेल्या, पण मी म्हटलं बोले तैसा चाले, त्याला बी नाही बोलवलं गेलं. मी काल सहज म्हटलं की मला त्या भेटल्या, त्या येणार, नाही भेटल्या त्यामध्ये, पण आल्यास त्या तुमच्यासाठी नाही आल्या, माझ्यासाठी तर मुळीच नाही, पण जगदंबेसाठी आल्या. तुम्ही बी जगदंबेसाठीच आल्या. तुम्ही जे काही तन मन धनाने जे समर्पित केलं ते या जगन्नमातेला केलं महाराज. जगन्नमाता तुमच्या आमच्यावर नक्कीच कृपा करेन यात संशय नाही. अजून माझ्या पाठात एक नाव आलं, हरिभक्त परायण अण्णा शिवराळे दादा. शिवराळे अण्णा हिवराळे दादा नगरसेवक साहेब, त्यांनी सुद्धा या ठिकाणी मोठं सहकार्याचा विडा उचललेला आहे. याच कार्यात नाही, सर्व आणि उचलता सर्व कार्याला सहाय्य करतात असं माझ्या पाठात आलेलं आहे. सर्वांनी हा सहकार्य करणारे ताकदवान हे अधिकारी जीव माझ्या जगदंबेचेच लेकर आहे. मायबाप माझ्या जगदंबेने, माझ्या भगवतीनंच या लोकांना बलवान बनवलेलं आहे आपल्यासाठी. ही सगळी शक्ती जगन्नमातेची आहे. त्या शक्तीला खर्च करणारे अधिकारी जीव सुद्धा या जगदंबेचेच लेकर आहेत. त्यांनाही धन्यवाद देतो. ज्यांनी ज्यांनी कळत न कळत सेवा केली असेल, सहकार्य केलं असेल, कोणा नुसतं आमच्याशी गोड बोलला असेल, त्याचे सुद्धा आमच्यावर उपकार आहे. ते सुद्धा मी त्यांचा ऋणी आहे. सुनील बोलायचं.